तर बऱ्याच दिवसापासून उत्कर्षचं दात दुखत असल्यामुळे ते दाताची कीड काढायची होती आणि त्याला रूट कॅनल करायचं होतं. त्यामुळे आम्ही त्याला दवाखान्यात नेत होतो आणि पावसाचं पण खूप वातावरण झालं होतं, पण आमच्याकडे सध्याला इतकं नव्हतं. पण जिकडं आम्हाला जायचं होतं ज्या दवाखान्यामध्ये, तिकडे पाऊस चालू होता आणि इथून थोडंसं लांब आहे, म्हणजे अर्धा ते पाऊण तास लागतो. आता तुम्ही बघितलंच असं ओळखता तुम्ही हे ठिकाण कोणतं आहे. तर आम्ही हॉस्पिटलमध्ये जात होतो. सर्वात प्रथम आम्ही घरी गेल्यानंतर तिथून आम्ही हॉस्पिटलला जायला निघालो. पण तिथे हॉस्पिटलला जात असताना रस्त्यातच आम्हाला पाऊस लागल्यामुळे आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. तिथे खूप पाऊस होता, खूप वारं होतं. आम्ही वाऱ्यात पावसात अडकलो आणि उत्कर्षही खूप ओला झाला. तर घर थोडंसं जवळ असल्यामुळे माझी मम्मी कपडे घेऊन आली आणि उत्कर्षचे कपडे चेंज करून आम्ही परत जायला निघालो. रिक्षा बोलवली आम्ही गाडीवर न जाता आम्ही रिक्षातच गेलो आणि खूप टायर्ड झालो होतो सगळेच. उत्कर्ष पण घाबरत होता वाऱ्याला, पावसाला खूप, आणि त्याचं एक दवाखान्याचं पण. तर आम्ही हॉस्पिटलला गेल्यानंतर त्याचं रूट कॅनल केलं. जवळजवळ 3 दातांचं त्याचं एका दाताचं रूट कॅनल केलं, दुसऱ्या दातात सिमेंट भरलं आणि तिसऱ्या दाताचं कॅप बसवली. तर अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस आमचा असा गेला आणि आम्ही रिक्षातच घरी आलो. तर बघा, तुम्हालाही पाऊस दिसत असेल, खूप पाऊस होता, खूप थंडी, तरी पण जावं लागलं कारण इमर्जन्सी होती. त्यामुळे त्याचा दात खूप दुखत होता, त्यामुळे आम्हाला अर्जंट यावं लागलं आणि आता आम्ही घरी चाललो. तर चला, टाटा, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.